सकाळ जरी मज्जा मस्तीत गेली असली आणि तरी संध्याकाळ मात्र कशी जाईल सांगता येत नाही. आजची माझी संध्याकाळ खूप बेकार होती. काय बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंढे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज एवढा पाऊस पडतोय काय विचारू नका. पिल्लांना स्कूलला पाठवलं, इतका पाऊस, व्हॅन आली होती. आम्ही व्हॅनच्या वेटिंगला होतो. आता पिल्लांना सोडून मस्त घरी आले. घरातली भरपूर सारी कामे आवरली आणि एक नुकताच टॉपिक होता तो जो तुम्हाला लास्ट ब्लॉगच्या 2-3 ब्लॉगच्या आधी बोलले होते की मला फार टेन्शन आलं. 3 तास मी ते एकच वस्तू शोधते, त्या वस्तूबद्दल आज बोलणार आहे. मला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं, आता सुरुवातच ती करते कारण की मी आता सकाळी तुम्हाला दाखवलं, त्यानंतर बरेच कामं केले आणि त्यानंतर आता रात्री जो किस्सा घडला तो काय मला शेअर करता आला नाही, तर आत्ता करते तुमच्यासोबत. झालं काय, तुम्हाला म्हटलं ना, एक मागच्या 2-3 ब्लॉगच्या आधी म्हटलं शेवटला की एक वस्तू हरवली आहे. मी गेले 3 तास शोधते आणि ते 3 तास मला सापडली नाही आणि मला ती आठवतच नव्हती. कारण मी जी वस्तू ठेवली ना की ती मला आठवतेच, पण ही मला आठवलीच नाही. आणि मग काय झालं, मी मम्मीला फोन केला की मम्मी तुझ्याकडे राहिली आहे का बघ. मी सासूबाईंना फोन केला, तुमच्याकडे घरी राहिली आहे का बघा. दोघी म्हणल्या नाही म्हणून. मम्मी टेन्शनला आली आणि वस्तू महागडी होती. वस्तू महागडी म्हणजे ती काय वस्तू होती ते पण सांगते मी तुम्हाला. पॅन्ट होती, ट्रॅक पॅन्ट, नाईट पॅन्ट, आणि नुकतीच नवीन घेतलेली आणि 2,500ची पॅन्ट घेतली. आता किंमत सांगणार नव्हती, तुम्ही म्हणा नुसतं बड्या बड्या बाता करती, पण असं नाही आहे, खरंच रिअलमध्ये असती. घेतली होती यांनी खरं. ती पॅन्ट गेले 4 वेळा गेले शॉपमध्ये आणि एवढी महागडी होती. ऑफर म्हणून घ्यायला गेले, पण नाहीच ती ऑफरमध्ये कधी आली नाही ना, आली ऑफरमध्ये कधी आलीच नाही. आणि ती त्यांना खूप आवडली होती ना. माझं पण तसंच आहे, एखादी वस्तू आवडली की ती घ्यायचीच. मग ती किती कॉस्टली असो, ती लगेच नाही घेता आली पण ती नंतर घ्यायचीच असं. तर मागं 15 दिवसापूर्वी त्यांनी ती पॅन्ट आणली, एकदाच घातली असेल आणि त्यानंतर मी पॅन्ट धुतली नाही की धुतली मला आठवत पण नव्हती. आणि मग हे म्हटले तूच हरवली म्हणून मी माझ्या घरातले जेवढे कपाट होते, बेड होता, सोपे, म्हणजे नाही तिथे शोधलं. हे लोकांनी मला सांगितलं, हे मला म्हटले तू कचऱ्यातच टाकली. हसतात बघा कसे हसतात. तर ती पॅन्ट कुठं सापडली ते पण सांगते मी तुम्हाला, आणि ते पण कशी सापडली ते पण सांगते. पहिले ना मी माझ्या मम्मीला विचारलं होतं की तुला पॅन्ट, मम्मी आम्ही राहायला जातो ना मम्मीकडे पुण्याला, कधी कधी 1-2 दिवस राहिलो, तर तिकडे राहिली आहे का बघ ना. मम्मीने माझ्या बरोबर उत्तर शोधलं होतं, पण तरी पण मी तिला दोषीत ठरवली की नाही मम्मी तू बघच एकदा कपाटात चेक कर. तिने मला 3 म्हणजे रोज मी तिला विचारची सापडा का. आता मी तिला कॉल करते आणि तुम्हाला ऐकवते ती काय म्हणते ते. मी तिला म्हणायची, तिने मला उत्तर बरोबर दिलं होतं की अगं ते पाहुणंच कुठेतरी जातात बॅग वगैरे भरून, तिकडेच कुठेतरी राहिली असेल, एवढी तू शोधली, तुला काही कळत नाही का. आता मम्मीचे हेच मला उत्तर असायचं की त्यांनीच हरवली. आता तिला मी कॉल करते आणि सांगते पॅन्ट सापडली, मग ती म्हणून हां कुठे सापडली, तर तीच उत्तर देते की नाही बघा. आता मी दुसऱ्या फोनवर मम्मीला कॉल केलाय, करते. म्हणजे आता लिस्टमध्ये पण नाही ती. हसायलाच येते मला मम्मीला कॉल करायचं म्हटलं. हॅलो, काय करते? काय नाही, चपातीच खायला. आवरलं का काम? काम काय दिवसभर पुरले. ऐक ना, पॅन्ट सापडली का ग तुला? नाही. शोधली का तू? हा. सगळे कपाट बघितलं का? काय होता? ना विचारते तुला ग. आता दे नाही सोडून, काय एवढं पडलंय तिथं. अगं ते पाहुणा ऐकत नाही. पाहुण्यांना दुकानात जा, दगड देते पाहुण्यांना बोलायला. मम्मी, पाहुण्यांनी पॅन्ट तू म्हणली ना तशीच तिकडे कुठेतरी नेऊन ठेवली होती आणि सापडली ती. कुठं होती? आता तुला माहिती आहे का ते कुठं कुठं जाते? मलाच नाही माहिती. मग मी म्हणले ना तुला, काय घरात येऊन कशाला गोंधळ घालायचा. या ना काम करावं बनाव जराशी. जा इकडं जा तिकडं जा बॅगा भरायच्या सुटायच्या आणि कुठं शिकीत राहायचं, घरी येऊन त्रास करायचा. बघ ना मम्मी कशी करतात, नुसतं मला त्रास देतात. बघ मला किती त्रास देतात. काय म्हटली? अगं मम्मी पॅन्ट कुठे सापडली सांगू का? ते गेले होते ते इकडे राहायला एकदा कॅनरीला तिकडे, आणि ते मी तुला म्हणले ना ते इकडे तिकडे राहायला, आता तिकडेच ठेवली. नाही मला म्हणजे तू घरातच ठेवली आणि पॅन्ट त्या हॉटेलवर सापडले का म्हणले ना तुला. आणि ते पण रात्री विषय निघाला त्यांच्या मित्राशी बोलता बोलता, त्यामुळे त्यांना कळलं. ते बोलले बघ रे जरा. तेव्हा ते बोलले की तेव्हा त्या मित्राने बघितलं तर त्याच्या इथं पॅन्ट होती. मी म्हणले तुला कुठेतरी विसरले असतील, कुठेतरी घेऊन गेले असतील, कुठेतरी. बघ ना, आपण लक्ष करायचं, घरातली वस्तू बाहेर कशी जाईल. आता मला माहिती ना, मी तुला म्हणले ना मी तुला पुण्याला राहिली का बघ. पाहुणं मलाच बोलते नुसतं, देऊ का पाहुण्यांना?
पाहुणे. मी त्यांना म्हणले तुमच्यामुळे मी माझ्या मम्मीला बोलले की बॅग हे बघ म्हणून, कपाट बघ म्हणून, हे बघ म्हणून. मी आता कपाट चाळवलं सगळी का बघा त्या इकडून तिकडून. आता तुमची कपडे आले तर कपाटात जात नसतात, बाहेरच असतात. आणि आम्हाला तुमची पॅन्ट ठेवून काय करायची एवढी हे करून. सापडली पॅन्ट तुला ब्लॉग मध्ये घेतली. आता तू बघी पाहुण्याला बडबड केली, जरा दिसू दे. सासूचा रुबाब. मग काय मग काय म्हणते, परबाई एवढी खरेदी तरी बोलत येत चालत येत म्हणलं. बघ 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 सगळं जिथल्या तिथं आहे ना म्हणा. आता नाही आवाज निघणार. आता फोन ठेवल्यावर आवाज निघल. बघ ना पोरं शाळेत गेलेत. पप्पा बारीक पोराच्यावर हट्ट घेतली पाहुणे. बघ आता तू आता काय बोलायचं बाई, माझं बाळ आहे की तिसरं. तुझी चुकी झाली तर तुला बोलत होते, आता त्यांची चुकी झाली त्यांना कोण बोलायचं. कोण बोलायचं तुम्हाला. आता मी त्यांच्याकडून घेणार 10,000. पॅन्ट बद्दल त्यांनी मला लई त्रास दिलाय त्या दिवशी. मी त्या दिवशी अर्धाच ब्लॉक ठेवून दिला, म्हटलं मोर पॅन्ट शोधू दे. कपाटात बघ. सूरज पण म्हणत होता तिला, माझा भाऊ पण म्हणत होता तिला की गाईस की मम्मी तू जरा बघ कपाटात असं पॅन्ट लई महागडी आहे, पॅन्ट ब्रँडचे म्हणत होता. म्हणलं चांगली पॅन्ट असेल म्हणून दाजींचा जीव झालाय. हा तो पण म्हणलं मग ते बघ म्हणलं मग मी शोध. आता कुठे शोधू सगळं 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 शोधू. म्हणजे मी मम्मीला बडबड करत होते तेव्हा तो म्हटला मम्मीला की बघ ब्रँडची पॅन्ट आहे, तू जरा बघ, कंटाळा करू नको. हा तर मला सारखंच म्हणते बघ गवली का मम्मी, गवली का मम्मी. म्हणलं ठेव तू पाहुण्याच्या वर. चालन ठेवू का. बघा असं असतं ते म्हणतात ना, एखाद्यावर एवढं सगळं सगळं व्यवस्थित असून सुद्धा जर डाऊट घेत असेल ना की तूच टाकली. आणि ह्यांचं आत्ताच नाहीये, प्रत्येक आमची भांडणं कशात होतात ना, आमची भांडणं ती फक्त कपड्यातच भांडणं करतात. होतात का नाही. मला वाटलं तोच आहे का काय. म्हणा ना पूर्ण. सासूने कौतुक केलं म्हणून बाळ बाळ कसं गाणं म्हणायला लागलं गाईस. पण माझे आई बापा एवढं प्रेम तुमच्यावर कोणीच करत नाही. माझे वडील आहे ना, माझे वडील आमच्यापेक्षा जास्त जीव तर जावयावरतीच लावतात. पण जावयाची संधी वेगळीच आहे गाईच. बघा इथं टेन्शन कुणाला कसं आलंय. जे मम्मी आता बोलली ना तर हे म्हणतात पप्पाने व्हिडिओ बघू दे, मग मम्मी कशी ओरडत होती बघा. तेवढं तर लगेच. आज हे दुपारपर्यंत घरी होते, त्यामुळे आता घरातलीच बाकीची कामे झाली होती. पण ही कामे माझी पेंडिंग 2-4 दिवसापासून डोक्यात होतं. पण हे दुपारी घरी असल्यामुळे ह्या कामांना मी जरा उशीरच केला. लवकर जी करणार होती ती उशिरा घेतली करायला. आज मी त्यांच्यासोबत इतक्या गप्पा मारल्या, हसल्या वगैरे, कॉमेडी भरपूर झाली आणि आता छान वेळ गेला. त्यानंतर हे गेले निघून. त्यानंतर मी घरातली साफसफाईला सुरुवात केली. सध्या सतत पाऊस पडत असल्यामुळे घरात अनेक ठिकाणी बुरशी चढते. घर किती स्वच्छ असलं ना तरी ओलावा आला की भिंतीवर, कोपऱ्यात किंवा इतर वस्तूंवर बुरशी दिसू लागते. म्हणून विचार केला की जिथं जिथं बुरशी दिसते तिथे साफ करायचं. पण एकदा कामाला सुरुवात केली की मग काय होतं, सगळंच पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं जातं. सर्वात प्रथम सुरुवातीला दरवाजाच घेतला पुसायला, कारण की आपण येता जाता पाण्याचे सगळे थेंब उडून आहे ना काळी बुरशी चढली होती त्यावरती. तर दरवाजे सगळ्यात पुसून घेतले, दोन्हीच्या दोन्ही, आतला पण बाहेरचा पण. त्यावर असलेला काळपट थर काढून टाकला. लाईटचे स्विचचे बोर्ड मला दिसल्या क्षणी तेही लगेच क्लीन करून घेतले आणि बटन स्वच्छ केली. भिंतीवर असलेली बारीक धूळ पुसून काढली. ही धूळ जरी दिसत नसली ना पण जवळून पाहिल्यावर स्पष्ट दिसते. त्यामुळे पावसाळ्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे ना लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. आता तुम्हाला वाटत असेल या भिंतींना काही घाण नाही तरी पुसते, पण मला प्रत्यक्षात दिसत होती समोरून अगदी छोटे छोटे डार्क स्पॉट असे दिसत होते आणि ते इतके घाण वाटत होते की जवळून मला असं वाटत होतं मी कुठं राहते किंवा काय असं होतं मला. म्हणून मी खूप दिवसापासून चालू होतं. मग जिथं जिथं दिसत
पोचत होतं जिथं जिथं माझा हात जात होता ते क्लीन करून घेत होते मी. असं स्वच्छ करून घेतलं की खास असं वाटतं, म्हणजे खूप भारी वाटतं आणि ती जागा अगदी स्वच्छ वाटत होती. हे खास महिलांना सांगावंसं वाटतं आपल्या महिला स्त्रियांना, की पावसाळ्यात घर बंद राहिलं की बुरशी लवकरच चढते आणि त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी भिंती, दरवाजे, स्विच बोर्ड आणि हात लागणाऱ्या जागा स्वच्छ पुसून घेतल्या की त्यामुळे घर स्वच्छ राहतं आणि बुरशी कमी प्रमाणात चढते. आणि असं कुठं होत नाही की पावसात बुरशी चढत नाही, असं नाही. प्रत्येक जागा बुरशीला कमीच पडलेली असते. त्यामुळे ह्या गोष्टी आपण क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे जिथं जिथं हात पोचत होता तिथं तिथं माझी क्लिनिंग चालू होती. आता एक कपडे काढताना दिसते माझे कपड्यांचे, तर कुठे कुठे मी वाळत घातलेले असते ते माझं मलाच माहिती. त्यात काय लपवायचं, जे आहे ते मी तुमच्यासोबत क्लिअर करतेच आहे. सो एक खिडक्या आहेत ना, जितका मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे ना की माझ्या खिडक्यांना पण ओलेच आहे सध्या. तर मग या खिडक्या पण म्हटलं पुसून घ्याव्या आणि जशा जशा त्या कोरड्या होऊन ना पाऊस थांबेल ना मग त्याच्यावरचे डाग पण निघत नाही. तर ओलेपणे आपण आठवड्यातून एकदा तरी नाही का क्लीन करून घेतला ना तर अगदी स्वच्छ होऊन जातात. पाऊस मात्र एकदम जोरदार मुसळधार बाहेर चालू आहे, तरी मी तुम्हाला माझं काम करताना दिसतीचे. आता त्याच्या भरोश्यावर कुठं वेळ काढून आज तो थांबेल उद्या थांबेल असं तर होणारच नाही. पण आपलं घर स्वच्छ राहणे आपल्या हातात असतं. मी तुम्हाला भिंतीवर बसली ती बारीक धूळ दाखवणारच आहे पुढे, ते मी बघितली. बाहेर एवढा जोरदार पाऊस चालू आहे, एवढा मुसळधार चालू आहे की काही विचारू नका. धोधो पावसात मी म्हटलं चला ह्याची तर सुरुवात आपण काही थांबणार नाही, आपली कामं आपल्याला करतच घ्यायची. म्हणून मस्त काम करत होते आतमध्ये. पिल्लांनी टी व्ही मोठ्या आवाजात लावून दिला त्यामुळे इथे मला वय जोर करावं लागत आहे. त्यामुळे टी व्हीचा आवाज खूप भन्नाट चालू होता घरामध्ये. आणि माझं पिल्लू तर काय करतं, मस्त दुपारचं टी व्ही लावून झोपतं आणि थिएटरलाच चालू आहे घरामध्ये, असं काहीतरी त्याचं चालू असतं. त्याचं चालू आहे टी व्ही बघणं, तर म्हटलं आपण काय करायचं. मी तुम्हाला म्हणते बापरे कधी संपणार हा पाऊस काय माहिती, विचारच पडलाय मला. चला तर मग आता मी तुम्हाला म्हटलं ना की भिंतीवरची बारीक धूळ दिसत नाही तर जवळ गेल्यावर लक्षात येतं. तुम्ही आता तुमच्या घरांच्या भिंती एकदा नीट तपासून पहा. अशा बारीक धुळीची नियमित साफसफाई केली तर अधिक स्वच्छ आणि टापटीप राहते. आता ही धूळ लांबून जरी दिसत नाही तर जवळून अगदी अशा प्रकारे दिसते. हे बघा भिंतीवर असे बारीक थर जमलेले असतात, ते आपल्याला कळून येत नाही, पण जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो ना तेव्हा कळते. आणि त्याच्यातच घर बंद राहिलं की अगदी बुरशी चढते आणि भिंती काळ्या वगैरे होतात. आज मी जेवढ्या भिंती, दरवाजे, खिडक्या, स्विच बोर्ड आणि हात पोचतील त्या त्या ठिकाणी जागा स्वच्छ करून घेतल्यात. त्यामध्ये काय होतं, 2 दिवस जरी घर बंद राहिलं ना तरी अगदी म्हणजे बुरशी चढते. मग ते नंतर व्हाईट भिंती ज्या जेवढ्या असतील ना तेवढ्या वर्षी नंतरची सुकल्यानंतर अजिबात निघत नाही. मग जेवढ्या वेळ तुम्हाला असं वाटलं ना की क्लीन करून घ्यावं, की इकडचं स्वच्छ पुसावं, इथं घाण दिसते तेवढं लगेचच भाग क्लीन करून घ्यावा. किचनमध्ये तर आपण रोजच टापटीप करत असतो, त्यातून पण तुम्ही बघा, विचार करा आणि बघा की बारीक अशी बुरशी चढलेली असते प्रत्येक भांडं. किती स्वच्छ केलं ना पावसात तरी कमीच आहे, कारण पाऊस पडतोय तितकं घर थोडंफार कोंडलं. आपण काय करतो, पाऊस जास्त झाल्या सगळ्या गोष्टी बंद करून ठेवतो, त्याने जास्त बुरशी हवा खेळती राहत नाही. त्यामुळे हे स्विच बोर्ड माझेच हात लागून किंवा पिल्लं बटन्स यांच्या चौकच घरात आहे, पण याचे त्याचे हात लावून इतकं बटन्स खराब झाले होते. हे पण मला येतच आता बऱ्याच वेळा दिसत होते, तर आता मला जेवढं काही दिसलं तेवढं मी क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर दिसणारा हा स्विच बोर्ड इतका सुंदर दिसतो आणि बघायला भारी वाटतं. आता माझे संध्याकाळी एवढं टेन्शन आलं होतं, काय आलं ते पुढे सांगते. गाईज काय सांगू तुम्हाला, मोठा स्कॅम झाला होता माझ्या बाबतीत. म्हणजे आवाजावरून तुम्हाला कळत असेल, जवळजवळ 11:30 वाजले, पण 1 तास झाला असेल ना. जेवण करून बसले, ह्यांची वाट बघत बसले आणि ह्या आले. आणि त्याच्यानंतर अचानकच जीमेलला मला मेसेज आला, युअर गुगल अकाउंट इज डिसेबल. आणि मला असं वाटलं एवढं काय नसेल, म्हणून मी मेलवरती गेले तर मेलच ओपन होत नव्हते. आणि जीमेलचं अकाउंट आपोआप डिलीट होऊन जीमेलच्या अकाउंटला जेवढे का अकाउंट कनेक्ट होते ते सगळेच डिस्कनेक्ट झाले. शॉकिंगमध्ये गेले 2 मिनटं, काही सुचत नाही. आता ते म्हटले की तुमची बर्थडेट जुळत नाही त्यासोबत. आता इतक्या दिवस बर्थडेट जुळत होती, आत्ताच का जुळली नाही, तर त्यामागचं कारण असं की पिल्लांनी घेतल्या होत्या गेम. 3-4 गेम अशा घेतल्या होत्या की त्या गेममध्ये ते त्यांच्या बर्थडेट टाकत होते. तर गुगलला असं वाटलं की गुगलचं असं असतं की गुगलला असं वाटलं की लहान मुलं यूज करतात की काय हे जीमेल ID आणि यूट्यूब वगैरे, तर त्यांना तसं वाटलं. त्यामुळे माझं अकाउंट डायरेक्ट डिसेबल झालं. मी शॉकमध्ये गेले म्हणजे मी आता सोडूनच दिलं. त्यांनी असं सांगितलं होतं 29 दिवसानंतर तुझं अकाउंट पुन्हा चालू होईल, त्यानंतर तू 29 दिवसानंतर. मी म्हटलं आता चला 29 दिवसापर्यंत थांबू शकत नाही. मी थोडक्यात ठरवलं होतं की म्हणजे मनात प्रयत्न करणार होते संध्याकाळी, पण माझ्या आवडणं दम नव्हतं. त्यांनी जेवायला बसता 2-4 कचकवल्या मला ओरडा दिला भरपूर. काय म्हणजे ज्या गोष्टी लागत होत्या लाईक पॅन कार्ड, आधार कार्ड, ह्या गोष्टी लागतात आपल्या जीमेलवर सगळ्या सेट झालेल्या असतं, ते मला आज कळलं. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ATM कार्ड हे सगळं आपल्या जीमेल अकाउंटवरती सेट झालेलं असतं. आणि ते मला म्हणत होते तुमचं प्रूफ म्हणून की तुमचे ओळखपत्र दाखवा.
आता पहिली गोष्ट माझं ATM कार्ड जे मी फोनपे गुगल पे आल्यापासून मी ते ATM कार्ड बघितलंच नाही. डोकावून नवीन आले चेंज होऊन, माझे एक्सपायर झाले पहिलं, ते नवीन आले तर ते बघितलंच नाही, ते चालत नव्हतं. दुसरी गोष्ट आधार कार्डचा फोटो ते कॅच करत नव्हतं. म्हटलं तिसरा ऑप्शन बघा, पॅन कार्ड आहे का नाही तर सोडून द्या, 30 दिवसानंतर आपण बघूयात. मग 30 दिवस काय माझे ब्लॉग येणार नव्हते, माझं काहीच होणार नव्हतं. माझ्या डोक्यात मेंदू सगळा हल्ला होता, काय विचारूच नका काय झालं तर. आणि सगळी भडास माझी ह्यांच्यावर निघाली होती. एक तर झोपले मागे, आता जवळजवळ 11:30 वाजलेत, पण शार्प मेमरी आमच्या घरात आहे एक, ती कुठेही शार्प चालती. एक साफ करण्यावाला मॉवेल दाखव का? हे बघ इथे बसलाय फोन बघत. एक शार्प मेमरी असते ना, म्हणजे असं असं म्हणजे नाही का, किचकट असेल ना, किचकट काय असं असं एकदम गुंतागंतीचं आयुष्य ते असं इझी करायचं, पण कसं शांत डोक्याने, शांत थोडंसं दुसऱ्यांना ओरडा द्यायचा. मला लय ओरडा दिलाय आणि मग त्या ओरड्यातूनच स्वतःने क्लिअर केलं. इकडे बघा, इकडं गेला असं तर मी नव्याने सुरुवात केली, पण ओपन करून दिला अर्ध्या तासात. थँक्यू सो मच. आणि मला ओरडा दिला त्याबद्दल असं चिमटा घेते ना. आणि मग मी ठरवलं होतं, यांनी माझं अकाउंट आणून दिलं. खूप साऱ्या प्रोसेस होत्या त्याला, आणि खूप म्हणजे खूप प्रोसेस होत्या की लाईक पॅन कार्ड बिन कार्ड सगळं घेतलं त्यांनी जीमेलचं. मला तर थोडक्यात रडायलाच येत होतं की माझी एवढी मेहनत, एवढ्या वर्षाची मेहनत पाण्यात गेली. तर खूप वेळा असं झालंय माझ्या बाबतीत की मी पोचते वरती, परत खाली येते, पोचते आणि काही ना काही कारणामुळे खाली येते. आता मला खूपच रडायला येत होतं, कारण की खूप करते कष्ट. दादाला येते दे बाप्पा, मला शांत करतोय. म्हणजे खूप मेहनत असते मागे, आपल्याला असं वाटतं हे काहीच नाही, पण खूप मेहनत असते, खूप मेहनत असते. जे करतं त्यालाच माहिती असतं. तर यामागे खूप मेहनत असते, आणि ते मेहनत जे करतं त्यालाच माहिती असतं. सो जहाजपास जाऊ नये. फोन तू लावू बाय बाय, मी जातो सुद्धा. तर झालं माझं अकाउंट चालू. पुन्हा असं जर कधी झालं तर माझी नवीन अकाउंट खोलण्याची ताकद आणि क्षमता ठेवली मी माझ्यामध्ये, की नव्याने सुरुवात करायची. आत्तापर्यंत मी असंच ठेवलं होतं, नाहीच झालं तर आपण नव्याने सुरुवात करायची, खचून नाही जायचं. तर चला, इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.